इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपणाला एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. पूर्वाचा मूर्खपणा तात्यासाहेबांच्या समोर कसा आलेला आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. पूर्वाने तात्यासाहेबांच्या समोर खूप फुशारक्या मारलेल्या आहेत, कारण तिने तात्यासाहेबांची गुन्हे केलेली पिवळी फाईल तात्यासाहेबांच्या समोर आणलेली आहे. पण सत्याच्या एका चालीने तिला कसा तात्यासाहेबांचा मार खावा लागला ते आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तर हा भाग शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्वा तात्यासाहेबांकडे पिवळी फाईल घेऊन आलेली आहे आणि ती भलतीच खुश आहे, कारण त्या पिवळ्या फाईलमुळे मंजू ही सस्पेंड झालेली आहे. तर आता सत्या देखील जेलमध्ये आहे. या दोन्ही गोड बातम्या ती तात्यासाहेबांना देते आहे. तात्यासाहेबांना हे सगळं ऐकल्यानंतर खूपच छान वाटतंय, कारण एकीकडं मंजू ही आता जेलमध्ये आहे, मंजू ही आता सस्पेंड झालेली आहे, तर सत्या हा जेलमध्ये आहे. हे सगळं ऐकून तात्यासाहेबांनी पूर्वाचे अगदी तारीफ केलेली आहे. खरंच तू अगदी जे म्हणतेस ना तसंच करते असं मला वाटायला लागलेलं आहे. त सत्या आणि मंजू यांना तू चांगलाच धडा शिकवलाय असं देखील तात्यासाहेब म्हणत आहेत. तात्यासाहेब म्हणतात, आता ही पिवळी फाईल म्हणजेच माझ्या गुन्ह्याची फाईल आता माझ्या हातात आली आहे म्हणल्यानंतर मला कोणीही फासावर लटकवू शकणार नाही. असं म्हणून तात्यांनी आता चांगलीच पूर्वाला शाब्बासकी द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि पूर्वा देखील म्हणते, की तात्यासाहेब मी तुमचीच मुलगी आहे. बदला घेतल्याशिवाय मी शांत बसत नसते हे तुम्हाला देखील माहिती आहे. अजून काहीच नाही. पुढं-पुढं तर बघा मी काय करते ते. तात्यासाहेब म्हणतात, पण हो, ते दोघंही खूप चतुर आहेत आणि शातीर आहेत. त्यांच्यापासून तुला थोडंसं सावध राहणं गरजेचं आहे. पूर्वा मात्र तात्यासाहेबांना अगदी अति आत्मविश्वासानं बोलते, की ते माझं काहीच करू शकत नाहीत. तुम्ही पाहताय ना, आता मी त्यांना कसं जेरीस आणलेलं आहे. तो सत्य तर स्वतःला साताऱ्याचा वाघ समजतो ना, त्या वाघाला मी जेरबंद करून टाकलंय. तर ती स्वतःला अतिशहाणी समजणारी मंजू, तिला तर मी सस्पेंड करून टाकलंय. आता बघा पुढं मी काय-काय करते, असं ती तात्यासाहेबांना म्हणते. खरं तर तात्यासाहेबांना जेवढं वाटते त्यापेक्षाही जास्त पूर्वानं काम केलंय, असा आता त्यांचा समज झालेला आहे. तर इकडे मंजूने आता माया आणि वेडी सपनी यांना फसवून डबा घेऊन आलेला आहे सत्यासाठी. आणि सत्या जेव्हा जेलमध्ये असतो, तेव्हा ती त्याच्यासाठी डबा घेऊन येते आणि आतमध्ये त्याला डबा देत असते. पण सत्याला डबा आतमध्ये नको आहे. सत्या म्हणतोय, की "तू मला घास भरवला पाहिजे." ती म्हणते, "अरे आता कसं शक्य आहे? मला तुला डबा देऊन घरी जायचं आहे." पण सत्या काही ऐकायलाच तयार नाही. सत्या म्हणतो, "तू जर मला घास भरवला तरच मी जेवणार आहे, नाहीतर जेवणार नाही." आता बाहेर कांबळे पोलीस असतात. ते म्हणतात, "मॅडम थांबा, मी तुम्हाला आता जेल उघडून देतो. तुम्ही आत जाऊन खरोखरच सत्तादादांना घास भरवा. आम्ही बाहेर आहे, तुम्ही काही काळजी करू नका. कोण आलं ना, लगेच मी सांगायला येतो." आता कांबळे एवढं बोलल्यानंतर आणि जेल उघडून दिल्यानंतर मंजूला आता दुसरा काहीच पर्याय उरत नाही. मंजू आता जेलच्या आतमध्ये गेलेली असते आणि सत्याला म्हणते, "तुझं काही पण असतं, अशा अशा वेळेस तरी जरा तू शांत बसत जा ना." सत्या म्हणतो, "मी नाही शांत बसणार. तू मला घास भरवला ना, तरच मी शांत बसणार आहे." आता सत्याचा हा हट्ट मंजूला पूर्ण केल्याशिवाय पर्यायच नसतो. सत्याला मंजूने एक-एक घास भरवायला सुरुवात केलेली आहे आणि सत्या एकटक तिच्या चेहऱ्याकडे पाहत आहे. तिच्या चेहऱ्यावरून सत्याला समजतंय, की तिला माया आणि सपना हे त्रास देत असणार आहेत. पण आता तो विषय न काढता आपण आता हिला खुश केलं पाहिजे हे देखील त्याच्या लक्षात येतं आणि सत्या पण डब्यातला एक घास मंजूला भरवतो. सत्यानं मंजूला घास भरवल्यानंतर मंजू देखील खुश झालेली आहे. दोघेही एकमेकाला घास भरवतात आणि दोघं खरं तर एकमेकांच्या डोळ्यात अगदी हरवून गेल्यासारखे असतात. आता त्यांचं जेवण झालेलं असतं आणि मंजू आता सत्याचा निरोप घेणार असते. "सत्या, चल जाऊ का मी? खूप रात्र झालेली आहे आणि आता मला जाणं गरजेचं आहे." पण सत्या काय तिला जाऊ देण्याच्या मूडमध्ये नाही आहे. सत्या म्हणतो, "नाही, आज मला तू माझ्याजवळ इथंच बसलेली पाहिजे." ती म्हणते, "वेड लागलाय का तुला? अरे ती बाई जर का अचानक आली ना तर काय होईल विचार कर ना." सत्या म्हणतो, "ते काय माहिती नाही मला. तू इथंच थांबायचं." खरं तर सत्याचा हा हट्ट असतो. पण मंजूला माहिती आहे, की त्याचा हा हट्ट पूर्ण करता येणार नाही. सत्या मात्र तिला म्हणतो, "आता मी तुला अशी बातमी देणार आहे ना, ती बातमी ऐकल्यानंतर तू घरी जाणारच नाही. इथंच माझ्याजवळच थांबणार आहे." ती म्हणते, "असली कसली बातमी आहे? आणि इतका वेळ तू का सांगितली नाही मला?" सत्या म्हणतो, "अगोदर तुला पोट भरून मला जीव घालायचं होतं. ती बातमी ऐकली ना, तुला भूकच लागली नसती, म्हणून मी तुला ती बातमी सांगितली नाही." मंजू म्हणते, "खरंच अशी बातमी आहे तुझ्याकडं? काय आहे सांग?"
तो म्हणतो, "आता तुझं सस्पेन्शन कॅन्सल होणार आहे." ती म्हणते, "असं काय बोलतोयस तू? अरे ते कसं शक्य आहे? एकतर मानिनी ताईंना आपल्याला ह्यांच्यासमोर आणून उभं करावं लागेल, नाहीतर ती फाईल सापडली पाहिजे." तो म्हणतो, "मग तेच तर मी सांगतोय." आणि आता मंजूला कळतंय, सत्याला फाईल सापडलेली आहे. ती म्हणते, "खरंच? फाईल सापडली आहे तुला?" सत्या म्हणतो, "हो, मला फाईल सापडली आहे." ती म्हणते, "कुठं सापडली तुला फाईल?" सत्या म्हणतो, "तुला खरं वाटणार नाही, पण ती फाईल तुझ्या मॅडमच्या म्हणजे पूर्वा मॅडमच्या केबिनमधल्या तिच्या ड्रॉवरमध्ये होते." हे ऐकल्यावर खरं तर मंजूला खूप राग आलेला आहे. ती म्हणते, "म्हणजे त्यांनी ही फाईल?" सत्या म्हणतो, "हो, त्या बाईनं ती फाईल मुद्दाम तिच्या ड्रॉवरमध्ये लपवून ठेवलेली होती आणि तिला सस्पेंडच करायचं होतं. पण आता ती फाईल आपल्या ताब्यात आहे." ती म्हणते, "कुठे आहे ती फाईल? मला पाहिजे." सत्या म्हणतो, "पण ती आत्ता फाईल माझ्याजवळ नाही. ती फाईल मी भारतीला दिलेली आहे आणि भारतीनं ती सेफ ठेवली आहे." त्यावर मंजू म्हणते, "अरे पण उद्या जर का त्यांना ती फाईल तिथं दिसली नाही, तर त्या किती सगळं पोलीस स्टेशन डोक्यावर घेतील माहिती आहे ना तुला?" सत्या म्हणतो, "काही काळजी करू नको. त्या ठिकाणं दुसरी पिवळी फाईल मी अगदी व्यवस्थितपणे ठेवलेली आहे." आता मात्र मंजू खूपच खुश झालेली असते आणि सत्याला म्हणते, "खरंच तू इतकी छान बातमी दिली आहे ना, आता त्या पूर्वा मॅडमचं मी काय करते ते बघ." सत्या म्हणतो, "अगोदर माझं काय करायचं ते बघ." ती म्हणते, "म्हणजे तुला काय पाहिजे?" सत्या म्हणतो, "आता हे सगळं केल्यानंतर तुझ्यासाठी एवढं केलं म्हणल्यानंतर तू माझ्यासाठी काहीच नाही का करणार?" ते म्हणते, "अरे तुझ्यासाठी काहीही करू शकते." असं म्हणल्यानंतर तो आता तिच्या अगदी जवळ आलेला असतो. आता मंजूला समजतंय की सत्याला नेमकं काय पाहिजे. सत्याला लांब ढकलत ती म्हणते, "सावधपणा पुरे करा. बास आता. मला जायचंय आणि लवकर गेलंच पाहिजे." सत्या म्हणतो, "एवढी चांगली बातमी दिली तरी तुला घरी जायचंय?" ते म्हणते, "हो, समजून घे ना सत्या. अरे रात्र खूप झालेली आहे आणि घरी जाणं गरजेचं आहे. तुला माहिती आहे ना, मम्मी साहेबांना जर का मी इथं आलेलं कळलं तर ते सगळं घर डोक्यावर घेतील." आणि आता सत्याला पण त्या गोष्टीची जाणीव झालेली असते. सत्या म्हणतो, "पण एक गोष्ट लक्षात ठेव. आता तुझा ना रणरागिणीचा मोड ॲक्टिव्ह करणं गरजेचं आहे. जसं त्या आर्यनची धुलाई केली होती ना, त्यातली एक झलक दाखव की हा तू पूर्वाला." आणि आता मंजूने देखील तसंच ठरवलंय. तर इकडे आता तात्यासाहेब अजूनही पूर्वाची चांगलीच स्तुती करत आहेत. "वाह! कौतुक, कौतुक, खूप कौतुक. पूर्वा खरंच तू ना मला जिंकलंयस. या तात्यासाहेबांना जे करता येत नव्हतं ना, ते तू केलंयस." असं बोलत आहेत. पण आता जेव्हा तात्यासाहेब ती फाईल उघडतात, तेव्हा तात्यासाहेब एकदम धक्का बसल्यासारखे मोठे डोळे करून त्या फाईलकडे बघत आहेत. ते बघतात, पहिलं पान कोरं आहे, दुसरं पान कोरं आहे. नव्हे त्या फाईलमधला एक ना एक कागद कोरा आहे, असं आता तात्यासाहेबांना दिसतंय. पण अजून पूर्वाला हे काहीच माहिती नाही. तात्यासाहेब भर-भर, भरभर पानं उलटायला लागतात आणि म्हणतात, "पूर्वा तुला कळतंय का तू नक्की कोणती फाईल आणली आहे?" ते म्हणते, "अहो तात्या, मी स्वतः ती फाईल तिथनं काढून आणलेली आहे. त्यात ना तुमचे सगळे पुरावे आहेत. आता ही फाईल आपण जाळून टाकूया." तात्या म्हणतात, "तुझं डोकं फिरलंय. तुझ्या लक्षात आलं का तू काय आणलंयस ते?" आणि मग पूर्वाला कळत नाही तात्यासाहेब असं का बोलतायत आणि तात्यासाहेबांनी ती फाईल तिच्याकडे फेकलेली आहे. ती फाईल उचलते आणि बघते, तर आतमध्ये सगळी कोरे कागद आहेत आणि आता पूर्वाला काय करावं तेच कळत नाही. पूर्वा म्हणते, नाही हो तात्यासाहेब, म्हणजे मी स्वतः माझ्या हाताने ही फाईल ठेवलेली होती आणि स्वतः आता तिला काय बोलावं तेच कळत नाही." तात्यासाहेब जे आहेत ते आता खूप चिडलेले आहेत. "तरी मी तुला सांगितलेलं होतं, की त्या दोघांना तू हलक्यात घेऊ नको. पण तुझा आत्मविश्वास आहे ना, तो तुला नडत असतो नेहमी. नेहमी तू थोड्या गोष्टीनं खूपच स्वतःला जास्त शहाणी समजतेस. आता बघ तू काय करून ठेवलंय?" असं तात्या तिला बोलू लागतात. कारण तिनं खरोखर कामच तसं करून ठेवलेलं आहे. आता ती फाईल कोरी करकरीत तात्यासाहेबांच्या आणि पूर्वाच्या हातात आलेली आहे. तात्या म्हणतात, "म्हणजे आता सत्या आणि ती मंजू मला फासाला लटकवल्याशिवाय गप्प बसणार नाहीत आणि तू काय करणार आहेस? तू मला फासाला लटकलेलं बघत बसणार आहेस का?" असं म्हणून तात्यासाहेबांनी पूर्वाच्या सणसणीत थोबाडीतच ठेवून दिलेली आहे. पूर्वाच्या हातातून ती फाईल पडते आणि त्या फाईलमधले सगळे कागद देखील इकडं-तिकडं उडायला लागतात. तात्यासाहेबांनी जशी पूर्वाच्या थोबाडीत दिली आहे, तसं पूर्वाला समजलंय, की सत्या आणि मंजूला आपण खूप हलक्यात घेतलं. आपल्याला वाटत होतं, जेव्हा आपण पोलीस स्टेशनला गेलो, तेव्हा आपल्या केबिनमधल्या फाईल इकडं-तिकडं पडल्या होत्या, तेव्हाच खरं आपल्या लक्षात यायला पाहिजे होतं, की तिथं काहीतरी राडा झालेला आहे आणि आपण आपली फाईल उघडून बघायला पाहिजे होती. पण आता त्या गोष्टीची वेळ निघून गेली आहे, हे तिला समजतंय. आपल्या हातात ज्या नक्की कोऱ्या कागदाची फाईल आहे, त्या ओरिजिनल फाईल ही सत्यानं इकडं-तिकडं कुठेतरी ठेवून टाकलेली आहे आणि आपल्याच पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला मदत केलेली आहे. पण आता ते सिद्ध कसं करायचं, हे मात्र तिला कळत नाहीये. पूर्वा आता यामध्ये चांगलीच अडकून बसलेली आहे
आणि तात्यासाहेबांनी चांगलीच थोबाडीत दिल्यामुळं तिचं तोंड चांगलंच काळवंडलेलं आहे. तात्यासाहेब पुरता घाबरून गेलेत आणि म्हणतायत, "आता माझं काही खरं नाहीये. आता माझं काय खरं नाही. आता ते मला फासावर दिल्याशिवाय गप्प बसणार नाहीत." आणि तात्यासाहेबाला असा भास होतोय, की या खोलीकडं मंजू आलेली आहे आणि मंजू आपल्याला पाहायला लागलेली आहे. आणि तात्यासाहेब जोरात ओरडून म्हणतायत, "आत्ताच्या आत्ता तू इथून निघून जा. पूर्वा मला तुझं तोंड देखील बघायचं नाही." असं म्हणून चक्क तात्यासाहेबांनी पूर्वाला हाकलून दिलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. पूर्वाचा चांगलाच अपमान आता झालेला आहे. आत्तापर्यंत पूर्वाला असं वाटत होतं, की सत्या आणि मंजू यांना आपण चितपट करून टाकलेलं आहे. त्यांना आपण चांगलाच धडा शिकवलेला आहे. पण एका क्षणात सत्यानं तो डाव उलटून लावलाय. सत्याच्या चालाखीमुळं आता ओरिजिनल फाईल तर पूर्वाच्या हातून गेलेलीच आहे. त्यामुळे आता पुन्हा मंजू पोलीस स्टेशनमध्ये माघारी येणार आहे, हे देखील आता पूर्वाच्या लक्षात येतंय. कारण ती फाईल मंजूच्या हातात पडली, तर तिचं सस्पेन्शन माघारी करावं लागणार आणि पुन्हा एकदा मंजू पोलीस स्टेशनमध्ये येणार आणि मग सत्या देखील जेलमध्ये राहणार नाही. ह्या गोष्टी आता तिला स्पष्टपणे दिसू लागलेल्या आहेत. एक तर आपण मार खाऊन बसलो आणि आपल्या हातातून फाईल पण गेली, असं दुहेरी दुःख आता पूर्वाच्या पदरात पडलेलं आहे, की जे तिला मिळायलाच पाहिजे होतं, तेच तिला मिळालेलं आहे. अशा सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.